हरि ओम. श्रीरामचंद्र करुणा समुद्र ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा. कै भेटसी मजला सुभद्रा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका साधिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे. तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा. महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. म्हणून सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा, तत्वविचार विवरावा अंतर्यामी. समासाचं नावच पुरुष प्रकृती नाम असं आहे. बहुतेकचा भाग समासाचा जो आहे तो तत्वज्ञानाला वाहिलेला आहे. पुरुष आणि प्रकृती ही दोन तत्व, त्यांनी ह्या सगळ्या विश्वाची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यावरच ते आधारित आहे, हे आपल्याला बेसिक माहिती आहे. त्यातला जो तत्वस्वरूपाचा भाग आहे त्याला पुरुष असं म्हटलं जातं आणि अभिव्यक्ती जी आहे ती प्रकृती. त्यातला पुरुष हा शब्द पुल्लिंगी आणि प्रकृती स्त्रीलिंगी असं आहे. ते का बरं तसं केलं असेल असा विचार केला तर एकूण संसारामध्ये बाहेर आपण जे बघतो की पुरुष ज्या प्रकारे नुसता असतो असं म्हटलं जातं आणि सगळं चलन जे आहे ते सगळं चलन हे प्रकृती करत असते. त्याप्रमाणे जणू काही या तत्वांना पण आधारभूत तत्व जो आहे, जो निष्क्रिय आहे, त्याला अभिव्यक्ती काही नाही, त्याला पुरुष असं म्हटलंय. अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर त्याच्यावर विवरण केलेलं आहे की हा अशा प्रकारचा पुरुष म्हणजे पती आणि प्रकृती म्हणजे जणू काही त्याची पत्नी, तो इतका निराकार आहे, निर्गुण आहे, कशाची त्याला म्हणजे कसलंच आवड नाही. तो नुसताच असतो आणि त्याच्या ह्या अशा प्रकारच्या असण्याला कंटाळून शेवटी त्या स्त्रीने आता काहीतरी शृंगार केला पाहिजे म्हणून या सगळ्या सृष्टीचा शृंगारच केला असं त्यांनी म्हटलं ज्ञानेश्वर महाराज. तशा प्रकारची ती पुरुष आणि प्रकृती ही दोन तत्व वस्तुतः एकच आहेत, पण ज्या सापेक्षतेने आम्ही बघतो त्यावेळेला त्याला पुरुष आणि प्रकृती असं दोन म्हटलं जातं आणि त्यालाच सगळ्या प्रकारची जी नावं सृष्टीमध्ये म्हणजे देवतांना आम्ही जी दिलेली आहेत या दोन तत्वामध्ये विभागलेली आहेत. म्हणून ईश्वर स्वरूप ज्याला अर्धनारी नटेश्वर असं म्हटलं जातं, अर्धा भाग हा प्रकृतीचा आणि अर्धा भाग पुरुषाचा, एकच तत्व आहे. ह्या अर्धनारी नटेश्वरामधून हेच दाखवायचं आहे की पुरुष आणि प्रकृती एक रूप आहे आणि त्याचा काही भाग अभिव्यक्त आहे आणि काही भाग हा जणू काही अभिव्यक्तच नाही पण त्याला तो आधारभूत आहे. त्याला समर्थांनी खूप सुंदर ह्या समासामध्ये भाग मांडलेला आहे. आपण तो थोडासा पूर्वी पण बघितलेला आहे की वायो जाणीव जगत ज्योती, त्या तत्वामध्ये जे पहिलं स्फुरण झालं त्याला वायू असं म्हटलं जातं. जणू काही आकाश शांत आहे, हवा एकदम शांत आहे, स्तब्ध आहे, थोडीशी वाऱ्याची झुळूक आली, हे जे चळण झालं, पहिलं चळण झालं, ती वायू म्हणजे प्रकृती. आणि त्या प्रकृतीमध्ये दोन भाग आहेत, एक तर चैतन्य आहे, चेतना आहे आणि दुसरं म्हणजे ज्ञानशक्ती. ते ज्ञानशक्ती हा आविर्भाव आहे, हा पुरुषाचा आविर्भाव आहे. चेतना आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होणं, राहणं, लयाला जाणं,
या सगळ्या प्रकृतीच्या आविर्भावामुळे चाललेले आहेत. पण त्याला आधारभूत काय आहे? ज्ञानशक्ती ही आधारभूत आहे. म्हणून सर्व सृष्टीचं निर्माण, अस्तित्व आणि लय हा सगळा त्या ज्ञानशक्तीच्या जोरावर चाललेला आहे. आणि चैतन्य हे त्याचं आविर्भूत असल्यामुळे आम्हाला जे अनुभवाला येतं सतत ते चैतन्य अनुभवाला येतं. आणि ते चैतन्य, त्याच्या मागे असलेलं ज्ञानशक्ती ही आम्ही गृहीत धरलेली असते, पण आम्हाला ती अनुभवाला फारशी आलेली नसते. पण त्याच्याच आधारावर सगळं चाललेलं आहे. आणि ती ज्ञानशक्ती कशाच्या स्वरूपात आमच्यामध्ये आहे? जाणीव या स्वरूपात. आणि फक्त माणसामध्ये ती आहे असं नाही, सर्व सजीव गोष्टीमध्ये ती जाणीव भरलेली आहे. प्रत्येक छोटा मोठा जीव सुद्धा स्वतःला जगवण्याचा प्रयत्न करतो, वाचवण्याचा प्रयत्न करतो. संकट आल्यानंतर त्याला कळत असतं की आता काय झालं की आपण धोक्यामध्ये आहोत, तो वाचतो. अशा प्रकारे अगदी मुंगीपासून ते माणसापर्यंत सर्व जीव हे या जाणीव शक्तीमुळे कार्य करत असतात. आणि अशा प्रकारे ही जी जाणीव आहे ती जाणीवच एक जाणीव वाटली अख्ख्या विश्वाची, म्हणून खरं तर एकच विश्वात्मक जाणीव आहे, अस्तित्व आहे. पण ती जणू काही सर्व जीवांमध्ये वाटलेली आहे. प्राणी मात्र असे विभागली, जाणं जाणो वाचविली सर्वत्र काया. प्रत्येकाने आपापलं शरीर सांभाळण्याची एक नैसर्गिक भाग आहे. उंचावर गेलं तर काही लोकांना भीती वाटते, कठडा लगेच धरतात. सगळं असतं पण नको असं वाटतं. हे काय? स्वतःला सांभाळण्याची शक्ती, आपोआप प्रवृत्ती आहे. अग्नीजवळ जाऊ नये असं स्वाभाविकपणे प्राण्यांना पण वाटतं. म्हणून जंगलामध्ये जाणारे लोक सुद्धा तिथे आधी अग्नी प्रज्वलित करून ठेवतात की प्राणी येत नाही. त्यांना त्याची भीती असते. कारण का? स्वतःला वाचवलं पाहिजे. हा भाग आहे. हा जो सहज स्वभाव आहे जगण्याचा, जिजीविषा असं म्हटलं जातं, म्हणजे जगण्याची इच्छा, तर ती जी आहे ती जाणीव स्वरूपाने सांभाळली जाते. ज्ञान हे त्याचं प्रकट नसलं तरी ते ज्ञान अंतर्भूत आहे, अनुस्यूत आहे की मी आहे, हा भाग त्याच्यामध्ये, आणि माझं असणं सांभाळणं. तेचे नाव जगज्योती, त्याला जगज्योती असं समर्थांनी म्हटलंय. प्राणी मात्र तिचे निजिती. त्याच्या आधी त्यांनी असं म्हटलंय की अशा प्रकारची ही प्रकृती 3 गुणांनी भरलेली आहे, सत्व रज तम. त्यातला तया गुणांमध्ये सत्वगुण निखळ जाणीव लक्षण, त्याचा देहदारी आपण विष्णू जाणा, त्यालाच विष्णू असं म्हटलेलं आहे. म्हणून भगवान विष्णू सगळ्यांना सांभाळतात, सृष्टीचं पालन करतात. ते कसं? जाणीव स्वरूपाने. म्हणून कुठेतरी एक क्षीरसागरामध्ये शेषशाही विष्णू आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचं दर्शन होऊ शकतं. हा एक पौराणिक भाग आहे, त्याला धक्का लावायचा किंवा त्या समजुतीतला किंवा त्या गोष्टींमधला आनंद घालवायचं काही कारण नाही. पण मुख्य काय सांगायचं आहे तर अशा प्रकारे ते जाणीव स्वरूपाने तत्व व्यापलेलं आहे, त्यालाच विष्णू असं म्हटलेलं आहे. सर्व विश्वामध्ये जो संचरून राहिलेला आहे तो विष्णू. आणि बाकी सर्व गोष्टी ह्या त्याच्यामधून पक्षी श्वापद किडा मुंगी, कोणी एक प्राणी जगी, जाणीव खेळे त्यांच्या अंगी निरंतर. जाणोनी काया पळविती, तेने गुणे वाचती, दडती आणि लपती जाणं जाणो. समजत असतं त्यांना काय चाललेलं आहे. अवघ्या जगास वाचविती, म्हणून नामे जगज्योती, ते गेली प्राणी मरती जेथील तेथे. आणि ती चेतनाशक्ती ज्या वेळेला हरवते त्यावेळेला ते शरीर हे निष्क्रिय होऊन जातं, त्याला आपण मरण असं म्हटलं जातं. काय नक्की जात असतं? चेतना जात असते. तर तो तिथेच असतो. तर तो आता त्याचा आत्मा निघून गेला असं आपण म्हणत नाही, प्राण निघून गेला असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये ते चळण आहे ते जातं, तर तो स्वरूप तिथेच असतो. ते कुठून तरी आणून बसवलेलं नसतं, त्यामुळे ते जाण्याचाही प्रश्न नसतो. त्या व्यक्तीमधून होणारा तो चेतनेचा आविष्कार थांबला, त्या शरीरामधून होणारा. पण याचा अर्थ काही तत्वाला बाधा पोचली अशातला काही भाग नाही. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर हा भाग सगळा विचारांनी समजण्याचा आहे, तत्वज्ञानाचा आहे. पण हे अनुभवाला कसं येणार तत्वस्वरूप, तर त्याला एक निश्चित मार्ग आखून घेतला पाहिजे, स्वतःच स्वतः. म्हणून समर्थांनी ह्या समासाच्या शेवटी हा सगळा पुरुष प्रकृती विचार याला एक प्रकारे ट्विस्ट देऊन त्या एकूण प्रवाहालाच
अभ्यासिलिया आत्मज्ञान असं म्हटलंय. आत्मज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे. आत्मज्ञानाचा अभ्यास म्हणजे काय? स्वच्या जाणीवेशी पुन्हा 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 संबंधित होऊन राहिलं. मी आहे हे त्या ईश्वराचंच स्वरूप आहे हे मला कन्सेप्ट म्हणून कळलं. पण कन्सेप्ट म्हणून कळलं तरी अनुभवाला येण्यासाठी मी जर का हे घोकत बसलो की मी हे ईश्वराचं स्वरूप आहे, तर एक अंतःकरणाची पातळी उन्नत व्हायला आणि सदोदित योगज्ञानाच्या प्रांतात राहायला त्याचा मदत आहेच. पण ज्या वेळेला आम्ही वेध घेतो त्यावेळेला कुठलेही गृहीतक मनात न धरण, मी आहे हे मला माहिती आहे, तेच धरून मी राहीन. आणि ते धरून राहिल्यानंतर त्याचं जे काही स्वरूप असेल, ज्या प्रकारचं असेल ते प्रकट होईल. म्हणून ज्ञान किंवा सत्य काय आहे, त्याला सत्यान्वेषी असा शब्द वापरला जातो की सत्य काय आहे ते मला कळलं पाहिजे. त्यामुळे मी आहे याचं मूळ स्वरूप हे ईश्वर स्वरूप आहे हे संतांनी सांगितलं, ग्रंथांनी सांगितलं, मला लॉजिकली पटलेलं आहे. पण ज्यावेळेला मी वेध घेतो त्यावेळेला मी आहे याचं सत्य काय आहे हे शोधण्यासाठी मी कुठल्याही गोष्टी अधिगृहीत न धरता वेध घेतला पाहिजे. मी आहे आणि त्या मी असण्याचं जे काही स्वरूप असेल ते मला समजून घ्यायचं आहे. अशा स्वरूपात जी व्यक्ती राहील त्यावेळेला तिला सत्य काय आहे ते प्रकट होईल हळूहळू. आणि याला समर्थांनी अभ्यासिलिया आत्मज्ञान असा अभ्यास पुन्हा 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 प्रॅक्टिस करत राहणं. कित्येक वेळेला ते मन हे आम्हाला कळलेल्या ज्ञानाला पण अनुकूल नसतं, म्हणजे त्याचा वेधच घेऊ देत नाही. आम्ही आमचं मन जर का तपासून बघितलं तर असं लक्षात येतं की ते सारखं खाली खेचत असतं. आणि एक प्रकारे आम्हाला ते ज्ञान कळलेलं आहे, पण दुसऱ्या वेळेला आम्हाला त्याचा वेध घ्यायला पण तितकं ते सक्षम नाहीये. म्हणजे अनुभवणं हा पुढचा भाग, वेध घेणं पण कित्येक वेळेला कठीण होऊन बसतं. मग नामस्मरण करतो आहे, संतांच्या विचारात आहे, स्वाध्याय करतो आहे, पाठांतर करतोय, सगळं चाललेलं आहे. वेध तितकं सूक्ष्म द्यायला अंतःकरण तयार नसतं. कारण अनेक प्रकारचे संस्कार आम्ही मनावर सतत आरोपित करत असतो अनेक प्रकारे. आणि म्हणून 5 इंद्रियांच्या द्वारे, मुख्यतः 2 इंद्रियांच्या द्वारे, म्हणजे एकतर दृष्टी आणि दुसरं म्हणजे ऐकणं, या 2 भागांमधून आम्ही सतत संस्कार ग्रहण करत असतो. आणि त्या संस्कारांमुळे आम्हाला सूक्ष्मात स्वतःपाशी यायला तितकी सवड नसते. आणि हे कळत असतं, पण कळल्यानंतर सुद्धा त्याला एक सरळ मार्गी जाण्याची आवश्यकता असते. त्या सगळ्या आमच्या आस्थेला ईश्वर प्राप्तीच्या एक चॅनलाइज करण्याची आवश्यकता असते. आणि ती जी व्यक्ती करते तिला सद्गुरू असं. म्हणून सद्गुरू करावा, इथे समर्थने त्याला हे आणलेलं आहे. म्हणूनही सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा. 2 महत्वाच्या गोष्टी. इतर सद्गुरू करावा याचं कारण ज्यांना ते कळलं आहे, निश्चित प्रमाणाने तो मार्ग शेवटपर्यंत ज्यांनी चाललेला आहे, त्यांच्या सानिध्यात ज्या वेळेला आम्ही असतो त्यावेळेला आमची वाटचाल ही निसंदिग्ध असते, सरळ मार्गी असते. कुठेही खाचाखोचा नाही, कसल्याही प्रकारची अद्भुतता नाही. आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला आम्हाला ते काही प्रश्न पडतो त्यावेळेला विचारायला एक निश्चित स्थान असलं पाहिजे. आणि ते स्थान, ती व्यक्ती म्हणजे गुरु नाहीये. ब्रह्मानंदम परमसुखदम हे जे तो तत्वाचं वर्णन आहे, ती व्यक्ती ही एक माध्यम म्हणून काम करत असते एकूण गुरु तत्वाचं. म्हणून खरं गुरु कोण? ईश्वरच गुरु. पण ईश्वरच गुरु असला तरी तो ज्या वेळेला आम्हाला ते गुरुदेवांचं जे वाक्य आहे की आम्हाला ईश्वरी तत्व पण जर का समजून घ्यायचं असेल तर ते मनुष्य रूपात येऊन समजलं तर आम्हाला ते समजू शकतं. कारण काय आहे की आमची सगळी समजून घेण्याची जी सवय आहे ती विचारांच्या साह्याने, बुद्धीच्या साह्याने, म्हणून सगळीकडे तत्व आहे हे आम्हाला नुसतं विचारांनी कळलं तरी तो अनुभवण्याचा मार्ग आमच्यामध्येच आहे हे समजून सांगणारी एखादी व्यक्ती लागते. आणि ती व्यक्ती पटवून देण्याची क्षमता ही केवळ वैचारिक ज्ञानाने होत नाही, अनुभवाच्या ज्ञानाने. म्हणून विवेकानंद ज्या वेळेला सुरुवातीला तुम्ही ईश्वर पाहिलाय का अशा प्रकारचा प्रश्न विचारत फिरत होते त्यावेळेला सगळेजण तोपर्यंत धड काही त्याच्यावर डायरेक्ट उत्तर द्यायची कोणाची कॅपॅसिटी नव्हती.
महर्षी देवेंद्रनाथ टागोरांकडे गेल्यानंतर पण ते म्हणले की तू योगी आहेस, तुझ्या डोळ्यांवरून असं दिसतं. पण तू योगी आहेस का नाही हा प्रॉब्लेमच नाहीये. तो हा आहे की तुम्ही पाहिलाय का, त्याच्यावर त्यांनी काही डायरेक्ट उत्तर दिलं नाही. एकटा रामकृष्णांनी असं म्हटलं की हो, तुला जितका प्रत्यक्ष पाहतोय तितकाच त्याच्यापेक्षा जास्त त्याला पाहिलेलं आहे, आणि माझ्या सांगण्यानुसार वागशील तर तुलाही मी दाखवू शकेन. तर मी दाखवू शकेन याच्यामध्ये अर्थ हा आहे का की तुलाच ते प्राप्त होईल, तूच तत्वस्वरूप आहेस. पण माझ्या सांगण्यानुसार वागशील हा एक त्याच्यामध्ये मोठी कंडिशन घातलेली आहे, जी विवेकानंदांना त्यांचा एकूण स्वभावच बंडखोर असल्यामुळे त्यावेळेला मान्य व्हायची शक्यता कमी होती. म्हणून इतका काळ ते त्यांच्याबरोबर होते, शेवटपर्यंत रामकृष्ण म्हणतायत म्हणून बरोबरच आहे असं त्यांनी मानलेलं. सगळ्या गोष्टी क्वेश्चन केल्या, सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्या, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हेच. अगदी रामकृष्णांच्या देहावसानानंतर सुद्धा ज्यावेळेला आधी निर्विकल्प समाधी प्राप्त झालेली होती, आणि त्यावेळेला आता कुलूप बंद आणि चावी माझ्याकडे असं रामकृष्ण म्हटले, आता कार्य करायचं, तेही त्यांना मान्य नव्हतं. म्हणून इतर संतांकडे जाऊन ती स्थिती परत कशी प्राप्त होईल यासाठी धडपड केली, पण ते काही प्राप्त नाही. जोपर्यंत जगन्मातेचं कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत नाही करू दिलं गेलं. ह्या सगळ्या गोष्टीतली अद्भुतता किंवा एक दिव्यता आपण थोडीशी बाजूला ठेवली तरी सुद्धा आम्हाला असं लक्षात येतं की एक निश्चित मार्गाची आवश्यकता आहे. म्हणून सद्गुरू करावा याचा अर्थ सद्गुरूंचा एकदा जाऊन अनुग्रह घेतला आता डन असं नाहीये. त्याच्यानंतर प्रवास सुरू होतो, आणि सद्गुरू करावा याचा अर्थ त्या सद्गुरूंबद्दल असणारा आपला जो शिष्यभाव आहे, त्या शिष्यभावामध्ये आपली जबाबदारी ही आहे की अनुसंधानात राहणे, ध्यान करणे. याने आम्ही फार समजून उमजून करत नसलो किंवा आता आम्हाला ईश्वरप्राप्ती करायचीच आहे अशा प्रकारचा भाग जरी एखाद्या व्यक्तीमध्ये प्रबळ नसला तरी सुद्धा ते चालवत नेतात. आणि हळूहळू ती इच्छा जी कुठेतरी अंकुरलेली असते ती हळूहळू त्यांच्या सानिध्याने, नुसत्या त्यांच्या असण्याने ती प्रेरणा लोकांच्या मनात जागरूक होत असते की असं व्हायला पाहिजे. आणि म्हणून तो शिष्य तितका तयारीचा नसला तरी सुद्धा सद्गुरूंची मोठी कृपा असते की त्यांना हाताला धरून ते जणू काही पुढे 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 दाखवत नाही. त्याला वाटत नसतं की आपण हे प्राप्त लगेच करून घ्यावं, पण ते अशा अनपेक्षित रीतीने किंवा नकळत पुढे पुढे घेऊन जातात की त्याच्यामध्ये आपण चालतोय याचे श्रम पण वाटत नाही. साधना होते याचाही वेगळा आविर्भावच नसतो गुरूंच्या सानिध्यात. म्हणून एक साधक आहे आणि एक शिष्य आहे. स्वामींनी ते मागे एक्सप्लेन केलं की साधक आणि शिष्य याच्यामध्ये फरक आहे. तर शिष्याची गुरूंच्या प्रती एक कमिटमेंट असते प्रेमाची, साधनेची, आणि कित्येक वेळेला तो मुख्य साधना मार्ग चालत नसला तरी केवळ गुरूंच्या स्मरणाने तो त्या वातावरणात असतो, सत्संगात असतो. हा एक मोठा ऍडव्हान्टेज सद्गुरूंचा आहे या मार्गामध्ये. म्हणून केवळ ग्रंथ वाचून दासबोध हाच माझं गुरुस्वरूप, समर्थ हेच माझं गुरुस्वरूप, स्वामींचा भाव होता, समर्थच गुरु. पण स्वामी माधवनाथांनी ज्यावेळेला ते पहिल्या भेटीमध्ये दासबोध हातात दिला त्यावेळेला तो समास आला, आणि त्याच्यानंतर बद्धापासी गेला बद्ध, तो कैसेली होईल अबद्ध. म्हणजे म्हणून ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा असं स्पष्ट आज्ञा आली. याचं कारण काय की कोणीतरी लागेल जे सांगेल. स्वतःची स्वतः वाटचाल होणार नाही अशातला भाग नाही, होऊ शकेल, पण प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी अडखळत अडखळत चालायची शक्यता असते, फाटे फुटायची शक्यता असते. एखादीच व्यक्ती अशी असते की थ्रू 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 जाऊ शकेल, पण त्यापेक्षा जो आधार मिळतोय तर तो घ्यायचा काय प्रॉब्लेम. सगळ्यांनी गुरु केले. रमण महर्षींना असं विचारलं होतं की गुरूंची आवश्यकता आहे का, आहेच म्हणाले, पण तुमच्या आयुष्यात तसं दिसत नाही गुरु मानलेलं कुठे. तर ते म्हटले मी अरुणाचलेश्वराला गुरु मानूनच चालू. पण तशी विशेष कॅपॅसिटी प्राप्त असणारे विरळा महापुरुष बघायला मिळतात. ज्ञानेश्वर महाराजांना गुरु होते, त्याच्यामधून आपण समजून घेऊ की आपल्याला आहेच आवश्यकता. म्हणून सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा. याच्या पुढचा हा भाग महत्वाचा सुरू होतो की सत्संग शोधून धरावा. कारण सद्गुरू आणि त्यांचा अनुग्रह हा सगळा भाग झाल्यानंतर सुद्धा त्या वातावरणात आम्ही असणं साधनेच्या हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. साधकाने खूप सांभाळायची गोष्ट आहे ही सगळी पुढची गोष्ट. कारण अनेक अंगाने आम्ही
व्यवहारामध्ये अनेक प्रकारच्या प्रकृतींच्या लोकांमध्ये वावरत असतो, ज्यांचं आमचे प्रकृतीचे संघर्ष व्हायची शक्यता असते, किंवा आमच्या एकूण मनोभूमिकेला आणि आम्हाला हे साधायचं आहे याला ते अगदी अनुकूल असेल असं सांगता नाही. आणि त्याच्यामध्ये वावरता वावरता आमचं एकूण अध्यात्मामधली ओढ इतकी पुसट होत जाते की काही काळाने हे कळतच नाही की आम्ही कुठे येऊन पोहोचलो. तो आग्राचा किल्ला आहे ना, आग्र्याच्या किल्ल्यामध्ये मी गेलो होतो कॉलेजमध्ये असताना. तर त्याच्यामध्ये ती मोठी तो महादरवाजा, आणि त्याच्यातून आत जाता जाता आपल्याला असं वाटतं आपण सखल जमिनीवरच चाललेलो आहोत. अजिबात असं वाटत नाही की आपण उतारावर आहोत किंवा चढण आहोत. आहे सरळ सरळ चालत चालत मोठं अंतर आहे. आणि आत गेल्यानंतर ते जे गाईड असतात ते म्हणतात आता मागे वळून बघा, बऱ्यापैकी आत गेल्यानंतर. आणि मागे वळून बघितल्यानंतर असं लक्षात येतं की आपण खूप उतरून आलेलो आहोत खाली. तो सगळा स्लोप आहे, पण तो स्लोप एवढा कमी त्याचा हे आहे, स्लोप आहे की त्याच्यामुळे आम्हाला कळतच नाही की आम्ही उतरतोय. तसं आम्ही व्यवहारामध्ये वावरता वावरता आम्हाला वाटतं आमचं चाललेलं आहे धड. मागे वळून बघितल्यावर किती घसरण झालेली आहे ती कळते, काही काळाने कळते. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा काही करावं असं वाटत नाही, हातातलं सगळं निघून गेलं असं वाटतं, जाऊ दे आता असं वाटतं. म्हणून कित्येक सद्गुरूंकडून अनुग्रह झालेल्या व्यक्ती काही काळाने त्यांचं काही राहतच नाही, कसलं काही, ना ध्यान ना उपासना ना काही. जनरल भेटल्यानंतर सुद्धा स्वामी हा विषय शब्दही निघत नाही अशा व्यक्ती असतात. त्याचं कारण त्या स्लोपवर चालता चालता कळलंच नाही कुठे. म्हणून सत्संग धरावा, हे पुढे सत्संग शोधून धरावा असं त्यांनी म्हटलंय समर्थांनी. त्याला स्वामींनी अंडरलाईन केलेली, सत्संग या शब्दाला नाही, शोधून धरावा या शब्दाने. शोधून धरावा याचा अर्थ आम्ही जिथे कुठे असू, दरवेळेला आमच्या आजूबाजूला आमच्याच स्वामींचे अनुग्रहित सगळे शिष्य परिवार असं असेल असं नाही. जिथे कुठे असू तिथे समविचारी व्यक्ती शोधणे, त्यांच्या सर्कलमध्ये राहणे, आणि केवळ शोधून ठेवणे नव्हे, आम्ही एक शोधून ठेवलेला आहे, पण धरावा म्हणजे तो तिथे त्याचा आधार घ्यावा. कारण या एकूण गोष्टीला थोडीशी मनोभूमिका प्रोटेक्टेड असण्याची आवश्यकता आहे. आम्ही उघड्या जगात वावरतो आहोत आणि आता आमचं होईलच असं भाबड्या समजुतीत राहू नये. सत्संग स्वतःला घडवून घ्यावा पुन्हा पुन्हा पुन्हा. आणि तो घडवून घेणं अनेक प्रकारांनी करता येतं. एक तर गुरूंच्या सानिध्यात राहणं मनाने, पहिली गोष्ट. गुरु जर का प्रत्यक्षात भेटू शकत असतील तर त्यांच्याशी संबंधित होऊन राहणं, पण किमान नाही तर ग्रंथांच्या साहाय्याने त्या विचारामध्ये राहणं. जे समानमार्गी साधक आहेत त्यांच्याबरोबर काही काळ भेटणं, साधना करणं. साधक पण एकमेकांमध्ये भेटल्यानंतर वेगळंच काहीतरी बोलत असतात, अपेक्षित नाही. तो काही सत्संग बित्संग काही होत नसतो, तो वेगळंच आपल्या गप्पा, कुठलं तरी एक सर्कल आम्हाला लागत असतं. माणूस हा समाजशील प्राणी आहे, तर त्यामुळे तो समाज कुठला तरी लागतो. म्हणून तो मग आता हे त्यांचं आमचं जमतं म्हणून गेट टुगेदर टाईप लोक जमत असतात, जमण्याबद्दल आक्षेप नाहीये. पण त्याच्यानंतर आपण ज्या भूमिकेसाठी म्हणून एकत्र आलेलो आहोत ती भूमिका न सोडणं. याचा अर्थ थोडंसं लाईट वागू नये असा नाहीये, पण मुख्य भूमिका मध्यवर्ती जर का आमची हलत असेल तर त्या अशा प्रकारच्या वावरण्याचा किंवा अशा प्रकारच्या संघाचा काही उपयोग नाही. सत्संग याचा अर्थ सत्तत्वाचा अंतःकरणाला परत परत सहवास मिळत राहणे. मग तो स्वतःला घेणं हा एक भाग, आणि दुसरं म्हणजे समान विचारी व्यक्तींच्या साह्याने पुन्हा पुन्हा आम्ही त्या भागामध्ये येणं. आणि असं करण्याची अतिशय आवश्यकता असते. म्हणून जिथे कुठे आम्ही असू तिथून आम्ही या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. म्हणून सगळे संत पण तुम्ही बघाल, स्वामी स्वरूपानंदांची खोली बघितली, स्वामी माधवनाथांचं घर बघितलं, स्वामींची खोली बघितली, सगळ्या देवदेवतांनी भरलेली. म्हणजे आम्ही लगेच आमचं बेडरूम उद्यापासून कार्पेंटरला बोलवून खेळ डोकून घ्यायचं कारण नाहीये, पण एकूण ती मनोभूमिका सांभाळणं किती आहे. समर्थांनी पण कित्येक ठिकाणी जी अतिशय संसारी जन आहेत त्या मूर्खाचे मुखावलोकन करू नये असं म्हटलेलं, त्याला बघू पण नाही. आता ते मूर्खाचे मुखावलोकन करू नये ते मागे मंदार लेलेंनी जसं सांगितलं होतं की त्यांना स्वामींना त्याने विचारलं होतं की म्हणजे असं कसं करणार, तर ते म्हटले होते की याचा अर्थ सकाळी उठल्यावर आरशात बघू नये. कारण की आम्ही स्वतःलाच बघून
खाली जायची शक्यता असते. पण एकूण सत्संगाची महती जी सगळ्या संतांनी, की नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, हे जे मागितलेलं आहे याचं कारण संत संघामध्ये आम्ही स्वतःच तयारी आपोआपच व्हेरीफाय होत असते. आमचं कुठे आहोत आम्हाला कळत असतं इतर साधकांना बघून. पण दुसरा भाग असतो की त्याच्यामधून आम्ही प्रेरणा घेणं आणि त्याच्यानंतर पुन्हा 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 या मार्गावर स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करणं. कित्येक वेळेला घरी एकांतात साधना होत नाही, पण अशा प्रकारच्या समविचारी लोकांमध्ये ज्या वेळेला ध्यानाला बसतो बरं वाटतं, आपोआप होत असतं. याचं कारण एकतर चार चौघांमध्ये लगेच उठायचं कसं ध्यानावरून, घरात उठू शकतो कोणी बघणार नसतं, हे एक असतं. आणि दुसरं म्हणजे एक प्रकारचं एक पॉझिटिव्ह वातावरण की सगळेजण त्याच कारणासाठी एकत्र जमलेले. आणि विरोधी मनोभूमिका असणाऱ्या व्यक्तींमध्ये फारसं वावरू नये. विरोधी याचा अर्थ आपल्याला विरोधी नव्हे, अध्यात्माला विरोधी. अध्यात्माला विरोधी असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी वादविवाद घालणे, त्यांना पटवणे वगैरे, की तुम्ही पण इकडे या, असल्या भानगडीत पडू नये, त्यांना यायची दम येते. आणि हा भाग साधकांनी सांभाळण्याची आवश्यकता आहे. कारण तसं नाही केलं तर ते अंतःकरण पुन्हा पुन्हा खूप खालच्या पातळीवर राहतं, सामान्य पातळीवर राहतं आणि सूक्ष्मात जायचा जी प्रवृत्ती, जो स्पार्क आहे ते घालवून बसतं. तसं होऊ नये म्हणून हा सांभाळण्याचा भाग आहे. संत पण सांभाळत असतात. तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया आठविती विठोबाचे. जे लोक विठोबाचे पाय आठवतात ते माझे सोयरे सज्जन सांगतात. हेरा मान विधी कारणापुरते देवाची ती भूते म्हणून. या बाकी सगळी देवानी निर्माण केलेली आहे म्हणून त्यांना ड्यू रिस्पेक्ट दिला जातो, पण याच्या पलीकडे त्यांचा माझा काही संबंध नाही. गुरुदेवांना एकाने विचारलं होतं असंच, की एक असे जण व्यक्ती आहे आणि त्याच्यानंतर ती म्हणजे अनेक गोष्टींमध्ये लिप्त आहे, त्यांचा माझा काही संबंध नाही. ते म्हटले जे लोक देवासाठी म्हणून येतात त्यांच्याशीच आम्हाला कर्तव्य आहे, असं त्यांनी स्पष्ट म्हटलं. बाकी सगळे हे देवाचे विवाचे त्या बापड्या भाम समजुतीत न राहणं की सगळेच जण ईश्वराचे आहेत आणि आता सगळ्यांची नीट वागलं तरच ईश्वराशी नीट वागणं आहे. स्वतःची मनोभूमिका सांभाळण्याची आवश्यकता आहे. रामकृष्ण असं म्हणत होते की आपो नारायण, आप म्हणजे पाणी, पाणी म्हणजे नारायण. याचा अर्थ असं जरी का असलं तरी सगळंच पाणी काही प्यायला वापरता येत नाही. ते काहीच पाणी ठराविक पिता येतं, काही इतर गोष्टींना वापरावं लागतं. त्याप्रमाणे आम्ही कुणाच्या संगतीत आहोत याच्यामध्ये आम्ही थोडंसं चुजी असायला पाहिजे. तसं जर का नसू तर आम्ही केव्हा वाहावत गेलो हे आम्हाला कळणार पण नाही. हा भाग सांभाळण्याची आवश्यकता आहे. म्हणून जी मागणी पण मागितलेली आहे पुरातन काळापासून, ओम भद्रम पश्ये, हे सांगितलं, भद्रम करणे विशृणयामध्ये वा, चांगलं ऐकावं, भद्रम पश्ये माक्षेपरी राहा, की आम्ही चांगलं पाहावं. कारण मुख्यतः करणं म्हणजे ऐकणं आणि दृष्टी या दोन भागातून मनुष्य संस्कार ग्रहण करत असतो. बाकीची जी संवेदना आहेत त्या फार कमी वेळा ऍक्टिव्ह असतात, पण मुख्यतः जे संस्कार ग्रहण चाललेलं आहे सतत, कुठल्या चांगल्या गोष्टी पाहिल्या किंवा वाईट गोष्टी पाहिल्या त्या आम्हाला ध्यानामध्ये आठवत असतात, किंवा चांगल्या गोष्टी ऐकल्या आणि वाईट गोष्टी ऐकलेल्या आठवत असतात. म्हणून ते संस्कार अंतःकरणावरचे कमी व्हावेत आणि पुन्हा पुन्हा अंतःकरण ईश्वराशी संबंधित व्हावं याच्यासाठी सत्संग शोधून धरावा, तत्वविचार विवरावा अंतर्यामी. तत्वविचार म्हणजे मी तत्वस्वरूप आहे हे जे मला कळलेलं आहे हे मनामध्ये त्याचं विवरण करावं. याचा अर्थ जे श्रवण आज घडलेलं आहे किंवा आम्ही करतो आहोत तो, किंवा आम्ही स्वतः काही नित्यपाठ म्हणत असू, जे काय करत असू, त्याच्यानंतर इतर दिवसाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला मोकळा वेळ असेल त्या वेळेला आम्ही त्यात काय सांगितलं आहे त्यांना ह्याच्यामध्ये चिंतनामध्ये असणं, मनन. म्हणून तुम्ही काय ऐकलं, किती ऐकलं याला फार महत्व नसून त्याच्यानंतर त्या चिंतनाच्या साह्याने स्वतःची मनोभूमिका त्याच्याशी संबंधित करून घेणं, स्वतःला तपासून बघणं, आणि तपासून बघितल्यानंतर काय 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 कमी पडतंय अशी एक मोठी लिस्ट येते दिवसभराची आमची. त्याच्यामधलं एखादं तरी कमी कसं करता येईल याच्यावर प्रॅक्टिकली विचार कर. तसं करत असताना आम्ही स्वतःला स्वतःच्या प्रगतीची दारं उघडी करून घेत असतो. आणि ह्याच्यासाठी म्हणून तो तत्वविचार हा विवरावा, म्हणजे स्वतःला एक्सप्लेन करून घ्यावा. समजत नसेल तर कोणाकडून तरी गायडन्स घ्यावा, हा तर प्रश्नच नाहीये. सत्संगाचा आणि सद्गुरूंचं हे मुख्य उपयोग आहे त्याचा, पण त्याच्यानंतर तेवढं पुरेसं नाहीये.
ते आमच्या आयुष्याला आम्ही लावून बघितलं पाहिजे. म्हणून सर्व काळ नामस्मरण करावं संत सांगतात, ग्रंथामध्ये आलेला आहे. पण मी कधी कधी करू शकेन, हा जो भाग आहे तत्व विचार विवरण, की मला लावून बघणं, की मी कधी कधी ते करू शकेन. मग ते तत्वविचार याचा अर्थ एकतर साधना मार्ग आणि दुसरा भाग आहे की मूळ तत्वाचा वेध घेण्याचा बुद्धिगम्य मार्ग. म्हणून समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये तत्वे तत्व निरसवून जाता आपला आपणची तत्वता अनन्य भावे सार्थकता सहजची झाली. एकदम क्लायमॅक्स स्वामी म्हणत असत तसं, की शेवटचा भाग तत्वे तत्व निरसवून जाता, की ध्यानाला बसल्यानंतर आणि मननामध्ये पण लक्षात येतं की तत्वे तत्व म्हणजे एका तत्वाने दुसरं तत्व निरसून गेलं. आता आम्हाला कुठली तत्व एरवी आठवत असतात, पण मग ती पंचमहाभूत आहेत, 3 गुण आहेत वगैरे, हे सगळे गोष्ट, अष्टधा प्रकृती आहे, हे सगळं तत्वज्ञानामध्ये वाचलेलं असतं. मग तत्वाच्या साह्याने तत्वाचा निरास. मग आम्हाला एरवी कुठे त्या पंचमहाभूतांचं काही सोयर सुद्धा नाहीये खरं सांगायचं असतं. कधी आम्हाला ती पृथ्वी, आपले जे वायू हे दिसतंय, मला असं कधी वाटतं, काही वाटत नाही. मला माणसं दिसत असतात, त्याच्याबद्दलच्या माझ्या रिएक्शन ऑलरेडी ठरलेल्या असतात, त्याच्यामधून मी वावरत असतो लोकांची. तत्वे तत्व निरसून जाता याचा अर्थ जनरली जे विचार आमच्या अंतःकरणामध्ये आणि वृत्ती अंतःकरणामध्ये उमटत असतात, त्या वृत्ती या शरीर संबंधी आणि अंतःकरण संबंधी असतात. म्हणून एक गोष्ट आहे की आमचं शरीर आम्ही इतके नीट राखावं की जे साधनेला मध्ये येणार नाही. आणि त्यामुळे आमची साधना करत असताना सलग अर्धा तास ध्यानाला बसायचंय, आता मला झोपच येते, असं जर का होत असेल तर त्याच्यामधून त्या शरीराला नीट अजून काहीतरी सांभाळण्याची गरज आहे. ते करणं आणि त्याच्या साह्याने शरीर संबंधी विचार हळूहळू कमी होत गेले. आता शरीराची आठवण ध्यानावर बसल्यावर होत नाही. ध्यानाला बसल्यावर मग ते शरीर ज्या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे त्याची आपसुकच आठवण नाही. त्याला स्थूल देह असं जे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ते जरी काय आवरलं तरी अंतःकरण एवढ्या गोष्टींमध्ये फिरत असतं, त्याच्या साह्याने आमच्या स्मृती आणि कल्पना या सतत चालू असतात. त्याचाही एकूण अंतःकरणावरचा आविर्भाव कमी कमी होत गेला. पण याच्यासाठी तो अंतःकरणाचा वरचा आविर्भाव कमी होण्यासाठी मुळात ज्या तत्वाचा वेध घ्यायचा आहे ती म्हणजे स्व, मी असल्याची जाणीव, ती मला आधी बुद्धीने तरी समजलेली असणं आवश्यक आहे. की मला करायचं काय आहे, तर शांत बसल्यानंतर मी आहे या जाणीवेचा वेध घ्यायचा आहे. आणि ही मी असण्याची जाणीव ही माझ्या शरीर मन बुद्धी यांच्या व्यापारांशी अजिबात संबंध नाही तिचा. ती नुसती आहे आणि तिच्या आधारावर शरीर मन बुद्धी कार्य करत आहेत. हे मला विचारांनी पटलं. विचारांनी पटल्यानंतर सुद्धा ज्यावेळेला तिचा वेध घ्यायचा आहे त्यावेळेला शरीर शांत करण्याची आवश्यकता आहे, मग मन शांत हळूहळू करण्याची आवश्यकता आहे. कारण की शरीर चालता बोलता आम्ही हे सगळं करू शकू का, करू शकू काही काळाने, पण सुरुवातीलाच तसं जर का करायला गेलो तर जणू काही एखाद्या वाहनामध्ये पाण्याचा ग्लास ठेवला भरलेला, तर आता ते वाहन हलल्यानंतर पाणी हलणारच आहे. त्याप्रमाणे शरीर हललं की आमचं मन हलत असतं, आपोआप हलत असतं. म्हणून शरीर एका ठिकाणी स्थिर केलं, त्या अलर्ट पोश्चरमध्ये बसलं. त्याच्यानंतर मनाला शांत करण्याची आवश्यकता आहे. जणू काही त्या पाण्यावरचे ते तरंग आहेत, ते शांत होण्यासाठी काय लागेल, तर अनेक शब्दांची मनाला सवय आहे. सतत शब्द उठणं हे मनाच्या वृत्तींचं स्वरूप आहे. वृत्ती या शब्द स्वरूप असतात. म्हणून अनेक शब्दांमध्ये त्यांचं फिरणं कमी करण्यासाठी काही ठराविक शब्दांवर त्यांना आणणं म्हणजे मंत्र घेणं. इतर श्वासाचं साह्य घेणं, श्वासाच्या साह्याने मन लवकर शांत होतं. दीर्घ श्वास घेतले सुरुवातीला की, आणि त्याच्यानंतर जे श्वास आम्ही नॅचरली घेतो आहोत त्याच्यावर असा एखादा शब्द जसा सोहम, श्रीराम याच्या साह्याने आम्हाला आमचं अस्तित्व समजून घेण्याची अंतःकरणाची भूमिका तयार होते. अशा शब्दाचं रिपिटिशन अंतःकरणाला दिलं की अंतःकरण इतर वृत्ती आपोआप कमी करतं. ते झाल्यानंतर आता त्या शब्दांच्या साह्याने जे तत्व म्हणजे मी, तत्वाची जाणीव ही प्रकाशित केली जाते, तिच्याकडे लक्ष देऊन बसणं. आणि ते करण्यासाठी म्हणून अंतःकरणाची एक मोठी टेंडन्सी अशी असते
की तिला सूक्ष्मात जायला आवडत नाही, साधारण गोष्टींमध्ये वावरायला त्याला आवडतं, त्याला नेणीव असं म्हटलं जातं, इनर्शिया ओव्हरऑल, तो त्यागणं प्रयत्नपूर्वक. असं केल्यानंतर तत्वे तत्व निरसून जाता, म्हणजे अधिक सूक्ष्मात गेल्यानंतर बाह्य भाग अंतःकरणाने सोडून दिला. मग काय उरलं? आपला आपणाची तत्वता, मीच आहे हा भाग उरला. मग तिथे काय करायचं आहे? अनन्य भावे, तिथे अनन्य भावे राहणं. त्याला स्वामींनी सब्जेक्टिव्ह सेल्फ असं म्हटलेलं आहे, की मी जो वेध घेतो आहे माझाच, तो वेगळेपणाने वेध घेत राहतो, मी स्वला शोधत राहतो वेगळेपणाने. तसं सुरुवातीला जरी करत असलो तरी हळूहळू ज्याचं ध्यान करतोय तो मी आणि ध्यान करणारा मी, याच्यामधलं अंतर पुसट होत जाऊन अनन्य भाव एकच आहे, अशा प्रकारच्या भूमिकेत अंतःकरण आहे. अनन्य भावे सार्थकता सहज झाली. आणि असं ज्या वेळेला जमायला लागतं त्यावेळेला परत 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 त्याचाही अभ्यास करायला लागतो. म्हणून अभ्यासलिया आत्मज्ञान असं जे म्हटलेलं आहे त्यात हे सर्व भाग आले. आणि त्या सब्जेक्टिव्ह सेल्फवर राहायचं पण नंतर नंतर प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता असते. म्हणून आता हे आम्हाला जमायला लागलं त्याच्यानंतर आता आमचं झालंच असं नाहीये, आता जास्ती सांभाळण्याची आवश्यकता आहे. कारण ते लिप्त झालेलं अंतःकरण, एकदा समजलेलं अंतःकरण हे जर का पुन्हा खाली आलं तर पुन्हा पहिल्यापासून तो चढायला लागतो. हे करता करताच माणूस शिकतो. हे असं काय केल्याने आमचं बिघडतं आणि काय केल्याने आम्हाला जमतं हे करता करता कळतं. पण एकूण ह्याचा जो प्रवास आहे तो सार्थकता, म्हणजे जे जे काही केलं आजपर्यंत सर्व कर्म, त्याची सार्थकता काय आहे? गीतेने म्हटलंय ज्ञाने परिसमाप्यते, सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञान झालं स्वतःचं मूळ असण्याचं, तत्वस्वरूपाचं, की या सगळ्या एकूण जे जे काही आजपर्यंत केलं त्याची सार्थकता अनुभवायला येते. ती सार्थकता इन टोटॅलिटी अनुभवायला येणं पुढची गोष्ट आहे. पण किमान आम्ही क्षणभरासाठी आजची सार्थकता आम्ही एक क्षणभर स्ववर राहू शकलो, सब्जेक्टिव्ह सार्थक झालं. असे क्षण वेचून वेचून ते वाढवणं हा पुढचा प्रवास राहतो. त्याच्यासाठी थोडे पुढे भाग या मासामध्ये समर्थांनी विशद केलेला आहे, तो आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोल भावे. जय जय रघुवीर समर्थ.